विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटने शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना प्रथमतः अभिवादन करून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र पंडित कश्यप भैयासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या तृतीय संरक्षण राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाविकासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार सर्वे बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर घराप्रती सल्ला बाळगून आज या नागपूर ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम महिला सशक्तीकरण आणि वेगवेगळ्या संघटनाच्या वतीने सर्वांचं समर्थन या ठिकाणी लाभलेलं आहे। त्या सर्व समर्थनात या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीने दिनांक 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत या नागपूर संविधान चौकामध्ये धरणं आंदोलन सुरू आहे। आज महाबोधी महाविहार बोधगया येथील 159वा दिवस आहे आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा व दीक्षाभूमी सौंदर्यीकरण या दोन विषयावर नागपूर या ठिकाणी संविधान चौकामध्ये आजचा 20वा दिवस आहे। धरणं आंदोलन कंटिन्यू चालू आहे। पूर वारा पावसात सुद्धा या ठिकाणी आंदोलन कंटिन्यू चालू आहे। आजच्या दिनी एवढं सांगायचं आहे की महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जवळजवळ 30 ते 40 ठिकाणी धरणं आंदोलन होऊ घातलेलं आहे आणि या संविधान चौकामध्ये दैनंदिन उपासक उपासिकांच्या वतीने भिक्खू संघास भोजनदान सुद्धा देण्यात येत आहे। या ठिकाणी धरणं आंदोलन जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत कंटिन्यू चालू राहील असं या ठिकाणी या आंदोलनाचे प्रमुख भगवंत डॉक्टर चंद्रकीर्ती यांच्या आधिपत्याखाली या नागपूरच्या संविधान चौकामध्ये धरणं आंदोलन चालू आहे आणि आज रोजी पाहता वेगवेगळ्या संघटना जे बुद्धिस्ट स्वतःला बौद्ध म्हणून घेणारे वेगवेगळ्या पक्षात काम करणारे बौद्ध बांधव बौद्ध भगिनी हे सर्व त्यांना काहीतरी या गोष्टीची जराशी चाहूल लागली असेल तर त्यांनी त्यांच्या प्रमुखांना ज्या पक्षात काम करतात त्या प्रमुखांना एवढं तर सांगायची ताकद आहे की नाही की या महाबोधी महाविहारासाठी तुम्ही काय बोलू शकता, तुम्ही काय समर्थन देऊ शकता की देऊ शकत नाही। ही लाजिरवाणी गोष्ट या ठिकाणी नाही सांगायला पाहिजे परंतु सांगण्याची वेळ येत आहे। जर स्वतःला बौद्ध म्हणून घेत असाल तर हे वाक्य तुमच्या हृदयात कोण असेल तर तुम्ही ते उद्गार काढला पाहिजे। ज्या पक्षात आपण काम करत आहात त्या पक्षप्रमुखांना याचा छळ विचारला पाहिजे, अन्यथा तुम्ही जीवन जगणं त्या पक्षामध्ये राहणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे। सांगायचं एवढं ताकदीने सांगू इच्छितो की बघा आकाशजी लामा या भिक्खू संघाचं या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हे आंदोलन नागपूरच्या ठिकाणी चालू आहे। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब हे महाबोधी महाविहार बोधगया येथे दिनांक 21 मे 2025 ला त्या ठिकाणी समर्थनात जाऊन आणले आहेत आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न चालू आहे। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार सर्वे बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर दिनांक
16 ते 17 एप्रिल 2025 ला महाबोधी महाविहार बोधगया येथे त्या ठिकाणी सुद्धा गेलेले आहेत आणि हा प्रश्न संविधानाच्या माध्यमातून सुटला पाहिजे आणि ताकदीशीर या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन पुढाकार घेऊन या आंदोलनाचं सहकार्य करत आहेत आणि आदरणीय सुजातादादा आंबेडकर हे सुद्धा दिनांक 5 व 6 जुलै 2025 ला महाबोधी महाविहार बोधगया येथे जाऊन 2 दिवसीय त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी होऊन संविधानाच्या मार्गाने हे आंदोलन कसं छेडता येईल ताकदीशी उभं राहून या ठिकाणी आंबेडकर घराणं या महाबोधी महाविहार बोधगया येथे जाऊन ताकदीशी सर्वांच्या